हा, उदय सामंतजी, नवी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी सत्कार केला आणि आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी त्यावरती टीका केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राशी गद्दारी करत शिवसेनेचे तुकडे पाडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केलाच कसा? आपली प्रतिक्रिया। याच्यावर मला एकच सांगायचं की आता ज्यांचा तुम्ही उल्लेख केला संजयजी नाहार, त्यांच्या सोबतच मी दिल्लीमध्ये आहे। अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या आढाव्यासाठीच मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून इथे आलोय आणि या संस्थेचा किंवा या समारंभाचा आणि कालच्या सत्काराचा काही संबंध नव्हता। नंबर 1। नंबर 2, शिंदे साहेबांचा जो सत्कार केला तो सरहद नावाच्या संस्थेने केला आणि ते त्या सत्काराला पात्र आहेत म्हणून शरद पवार साहेबांनी त्यांचा स्वतःच्या हस्ते सत्कार केला। हीच पोटदुखी काही लोकांना आहे की शिंदे साहेबांचा दिल्लीमध्ये सत्कार झाला, स्वतःचा होऊ शकत नाही, हे काही लोकांचं दुःख आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की शिंदे साहेबांना बदनाम करायचं, शरद पवार साहेबांना बदनाम करायचं। आज मराठी साहित्य संमेलनामध्ये कुठेही पक्षीय राजकारण नाही, स्वतः ते स्वागताध्यक्ष आहेत। मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून इथे आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, देवेंद्रजींनी पुढाकार घेतलेला आहे। त्याच्यामुळं उगाच एखाद्या गोष्टीचं भांडवल करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। त्यांनी साहित्य संमेलनावर सुद्धा टीका केली संजय राऊतांनी। त्यांचं असं म्हणणं आहे की हे साहित्य संमेलन नाहीये, हे दलालांचं संमेलन आहे। नाही, आता साहित्यिकांना दलाल म्हणणं याचं उत्तर साहित्यिकच महाराष्ट्रातले देतील। मला असं वाटतं की हा तर साहित्यिकांचा नाही, मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा देखील अपमान आहे, मराठी माणसाचा देखील अपमान आहे। तर त्याच्यावर स्टेटमेंट साहित्यिक देतील ना। बरं, उदय सामंतजी धन्यवाद, आपण या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। दरम्यान आता अरविंद सावंत ठाकरे गटाचे खासदार आहे, त्यांची सुद्धा आपण फोनवरून प्रतिक्रिया घेतलेली होती। ते काय म्हणाले पाहूयात। जे घातकी लोक म्हणून या महाराष्ट्रात ओळखले जातात, त्यांनी पाठी सुरा खुपसून पळाली, भगोड आहेत ती, अशा लोकांच्या सत्काराला पवार साहेबांनी जावं हे खरंच आश्चर्यकारक आहे आणि किंवा खेदजनक पण आहे। मला असं वाटतं की ज्यांनी आपल्या मुळावर आलेली माणसं आहे ती जी महाराष्ट्राच्या मुळावर आहेत, आमच्या पक्षाच्या मुळावर तर आलीच, पण ती महाराष्ट्राच्या मुळावर आलेली आहेत। महाराष्ट्राला लाचार करणारी माणसं आहेत, महाराष्ट्राला तिथं गोशाळी ठेवणारी माणसं आहेत। सगळं गोशाळी ठेवलेलं दिल्लीश्वरांच्या पुढं। दिल्लीश्वरांना लढणारे कुठे आणि दिल्लीश्वरांसोबत गोशाळी राहणारे कुठे, पुन्हा जमीन आसमानाचा फरक आहे। पवार साहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वानं तिथं जाणंच मला काही शोभनीय असं वाटत नाही। यानंतर आपण शिवसेनेचे खासदार, ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतलेली आहे फोनवरून। ते काय म्हणाले होते पाहूया। संजय राऊत आता स्वतःला एवढे मोठे समजायला लागलेत की आता शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा ते त्यांना बहुतेक डिक्टेट करायला लागलेले आहेत। हे बघा, ज्यांना गद्दारी म्हणतायत, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतायत, यांना एवढंच आहे तर त्यांच्या मतावर ते निवडून आलेले आहेत, त्या सर्व आमदारांच्या राजीनामा द्यावा ना त्या राज्यसभेच्या खासदारकीचा। कोणी मतं दिलेली आहेत त्यांना? या सर्व आमदारांनी त्यांना मतदान केलेलं आहे। मग राजीनामा द्यावा एवढं त्यांना वाटतंय तर। आणि गद्दारीचा विषय, शिवसेना भाजप म्हणून निवडणुका लढल्या, त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका लढल्या आणि त्यानंतर सत्ता आल्यानंतर आपण कुणासोबत गेला तेव्हा लोकांच्या मतांशी गद्दारी नाही का केली आहे ती? तर काल नवी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाला आणि त्यावरून आज राजकीय वातावरण पेटलेलं आहे। शिवसेना ठाकरे पक्ष याच सत्कार समारंभावरून आता कमालीचा नाराज झाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमधून शरद पवारांवरती जोरदार टीका केलेली आहे। महाराष्ट्रासोबत गद्दारी करणाऱ्यांचे, शिवसेनेचे तुकडे पाडणाऱ्यांचा शरद पवार यांनी सत्कार केलाच कसा, असा सवाल त्यांनी केलेला आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.